गडचिरोली येथे वरिष्ठ नक्षली नेता भूपती याच्यासह 60 नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं। त्यावेळी त्यांनी शस्त्र सोडून संविधान हाती घेतलं। आपल्या हातातील शस्त्रे समर्पित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत दिली। यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की गेल्या 40 वर्षापासून गडचिरोली जिल्हा माओवादाशी लढतोय। दंडकारण्याच्या माध्यमातून संपर्कात असलेला हा भाग विकासापासून वंचित राहिला होता। त्यामुळे इथल्या युवकांच्या डोक्यात या व्यवस्थेच्या विरोधात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला। त्यांच्या हातात शस्त्रे आल्याने इथल्या युवकांच्या मनात नवी व्यवस्था तयार करून समता अस्तित्वात येईल अशी स्वप्न दाखवण्यात आली। या स्वप्नांचा खरा चेहरा समोर आला। या देशात समता फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संविधानाच्या माध्यमातूनच निर्माण होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमावेळी पोलीस महासंचालकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि नक्षलवादाशी लढणाऱ्या युनिट 360 चे अधिकारी उपस्थित होते। भूपतीसारख्या नक्षली नेत्याचे समर्पण केल्याने नक्षली पूर्णपणे संपवण्याचं महत्त्वाचं पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे। शासन आणि विकास हा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि दुसरीकडे जे लोक शस्त्र घेऊन हिंसाचार करतायत त्यांच्यासमोर दोनच विकल्प राहिले पाहिजे। एक तर त्यांनी शस्त्र सोडून मुख्य व्यवस्थेत यायचं, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जायचं।